मला असं वाटतं अमृता की ह्या गोष्टीवरून तू तुझं घर नको होतं सोडा. माझं घर? या शब्दाचा अर्थच कळेनासा झालाय मला. कालपर्यंत ते माझं होतं, पण ते नसेल अशी पुसटशी कल्पना सुद्धा माझ्या मनात कधी आली नाही. पण काल आईच्या बोलण्यामुळे विजेचा लोळ पडावा आणि पायाखालची जमीन दुभंगावे असं झालंय. ते घर माझं नाही, ती माणसं माझी नाहीत हे कळलं आणि नकळतच घरातून बाहेर माझं पाऊल पडलं. असं करू, तू आता माझ्या घरी चल. मी तुला माझ्या बायकोशी कविताशी ओळख करून देतो. शी इज अ व्हेरी गुड काउन्सिलर. मला काय करावं हेच कळत नाहीये सर. तुम्ही पुण्यापासून लांब एखादी नोकरी मिळवून द्याल मला? करतो, प्रयत्न करतो. आत्ता तर घरी चल. अनुस्वारांकडे बघ राघवा, टिंब नाहीये, वर्तुळ काढलेली. हे देखील कारस्थानी माणसाचं लक्षण आहे. लिहिणारी व्यक्ती आतल्या गाठीची आहे. अण्णा, म्हणजे तुम्ही म्हणताय म्हणून मानायचं का याला काही शास्त्र आहे? ज्याला कुणाला पत्र पाठवायचं होतं तो पाठवून मोकळा झाला. आता तो कोण याच्यावर विचार करत बसण्यापेक्षा आता पुढे काय हे जास्त महत्वाचं नाही का? डोळे फुटेपर्यंत शोधत बसा पत्र लिहिणारी व्यक्ती कोण आहे ते. आले मोठे इतिहास संशोधक. कॉफी घेशील ना? घेऊया ना, आणि काहीतरी मस्त खायला कर. अगं हिच्या पोटात काहीच नाहीये. बस सलील, तू जरा गेस्ट रूम साफ करून ठेव. ही राहणार असेल ना रात्री? हो. आणि ना ती कॉईल लावून ठेव, डास असतील तर. अरे चिमण्याने एवढे डास येतात हल्ली. कविताची एका अपघातात दृष्टी गेली. आय एम सॉरी. तुम्ही बोलला नाहीत कधी? नाही, आम्ही तसं मानतच नाही. कारण तिची दृष्टी जरी गेली असली तरी तिला जे दिसतं ते आपल्या निरोगी डोळ्यांना पण नाही दिसू शकत. काल मी तिच्या बरोबर होतो. आमचं छान बोलणं झालं. असं अचानक काय झालं कोणास ठाऊक की ती एकदम निघूनच गेली. आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना, तो नजरेसमोर नसला की काय तगमग होते हे तुला नाही कळणार. खरंय, मी कुठे कोणावर प्रेम केलंय? हे कसं आहे, तू कुठे आहेस हे तुला माहितीये. तू आता एका अत्यंत सुरक्षित ठिकाणी आहेस. अगं पण तू सुरक्षित आहेस हे त्यांना माहितीये का? नाही, नसणार. मी त्यांना काहीच कळवलं नाहीये. नाही, हे बरोबर नाहीये. यू शुड इन्फॉर्म देम अँड कम्फर्ट देम. पण मला तिथे फोन करायचं वाटतच नाहीये. मला थोडीशी, खरं तर खूप भीती वाटते. हे बघ, वास्तव आता तुझ्या डोळ्यासमोर आहे. तू ते पाहिलंयस. आता त्यात भिण्यासारखं काहीच उरलेलं नाहीये. आता आपल्याला ते फक्त उघड्या डोळ्यांनी पाहायचंय. अनेकदा आपल्या दुःखापेक्षा जास्त दुःख ते बघणाऱ्या आपल्या प्रियजनांना होत असतं अमृता. तुमचं पटतंय मला, पण आपली दोघींची परिस्थिती थोडी वेगळी आहे. थोडीशीच म्हणजे तपशिलात फरक आहे फक्त. मी माझी आयसाईट गमावली, तू तुझी आयडेंटिटी, बाकी सगळं सारखं. ताया, कुठेस ग तू? का झळकेस तू मला अशी? मला तुला भेटायचंय आत्ताच्या आत्ता, ह्या क्षणी. ज्या नंबरशी आपल्याला संपर्क साधायचा आहे तो सध्या बंद आहे. ताया, कुठेस ग तू?